नमस्कार सर. नमस्कार. आवाज पण पाहते. अंश अंश आता बालरंग मध्ये आहे. ओ. अच्छा, मोठा झाला तू. नाही. अरे, बालरंग मध्ये मोठे मोठे असतात. हम्म. कितवीत गेला अंश? अनम्यूट करून बोल. कितवीत? मग अंश म्हणेल का प्रार्थना? सर, अंश म्हणेल प्रार्थना. हो. चला मग आज आपण अंशला देऊ. आज प्रार्थना म्हणशील. ओके, आम्ही सांगू ते पण. अजून 2 मिनिट वाट बघूया. हो हो. आपल्या वर्गात तशी कमी आहे मुलं ना. हो, खूप कमी आहे. 5-7च 9 मुलं. 9च मुलं आहेत. ओके. त्याच्यातही ती जिया खोत याला बालरंगत 2 ला गेली ना आज. ओके. 9 मुलं होते. ठीक आहे, काही हरकत नाही. हम्म. काय करता आधी? सर्वांनी व्हिडिओ ऑन करायचे. जे आपण ते हे धडे जे आपण ठरवले ना, ते नंतर जसं सिलेबस येईल तसं आपल्याला बदलावं लागेल. त्या हो का? बृहन महाराष्ट्र दिल्लीची ती परीक्षा आहे ना, त्यांचे धडे वेगळे येतात. बरं, चालेल. तोपर्यंत आपण हा तर देऊया. तोपर्यंत करून घेऊ. हा, 2 कविता 2 धडे आपण करून घेऊ. हो. मी तसं. ते त्यानुसारच तुम्हाला ग्रुपवर टाकते. त्या हा 2 कविता आहेत आणि 2 धडे. हा. कारण त्यांच्या त्या एक्झाम मध्ये तेच असतात, 2 कविता 2 धडेच असतात. बरोबर. हम्म. थोडी लिहिण्याची प्रॅक्टिस करावं लागेल मुलांना. हा, प्रश्न बरोबर. उत्तर. कारण आता कसं आधीने 2-3दा दिले ना परीक्षा, तर मला थोडासा पॅटर्न माहिती झाला त्यांच्या परीक्षेचा. तर ते लिहिण्याच्या ह्याच्यावरच जरा जातात. या व्हिडिओ मुलांना ऑन ठेवा सर्वांनी. व्हिडिओ बंद करू नका. 1 मिनिट सर. आरव थोडासा ऑन द वे आहे. 1च मिनिटात पोहोचतोय आम्ही. चला अंश, प्रार्थना म्हणायला घे. हात जोडायचे सगळ्यांनी प्रार्थनेसाठी. अनम्यूट कर अंश आणि प्रार्थना म्हण. झालं अनम्यूट. प्रार्थना अनहेच आमचे मागणे
मानसाची मानसाशी मानसाची वागणे हीच आमची प्रार्थना. जाती प्रांत भाषा देश सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. नाव सरोब नाव शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसाचं वागणे ही आमची प्रार्थना. भोवताली भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी देई सागरांचे जावे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तोच मना लावणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. चला आज आपला पहिला वर्ग आहे बरोबर. तर सर्वांनी काय करायचं आहे सुरुवातीला परिचय करून द्यायचा आहे. ठीक आहे. तर मग परिचय म्हणजे काय आपल्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणं. समजलं सर्वांना. आरव अंश आणि हर्षिता. तर परिचय द्यायचा आहे. सर्वात प्रथम कोण देणार परिचय. हर्षिता तू दे. माझं नाव हर्षिता आहे. मी 7वी वर्गात शिकतो. ओके. बँगलोरला राहतो. ओके. आणि सेंट पहिल्यांदाच विन्सेंट एकत्र पब्लिक शाळेत स्कूलला जातो. हा पहिल्यांदाच आहे तू या मराठी हो शाळेमध्ये. हो ओके. अच्छा तू पहिले. तर हर्षिता तू आता पहिल्यांदाच आली आहे ना मराठी शाळेत. हो. तर ओळख करून दिली तू. तर तू काय केलं आता सांगताना जातो करतो. तर करतो जेव्हा वापरतो ना ते मुलासाठी वापरतो. ओके. आता तू मुलगी आहेस म्हणून तू मी शाळेत जाते करते येते बसते असं सांग. आलं लक्षात फरक. मी शाळेत जाते मी अभ्यास करते. असं काही हरकत नाही. अंश तू बोल आता तुझा परिचय दे. माझं नाव अंश मी 3रीला जातो. माझी स्कूलचं नाव माउंट लिटरल स्कूलचं आहे. एवढाच परिचय. तू राहतो कुठे ते पण सांगायचं. मी बँगलोरमध्ये राहतो. बँगलोर मध्ये कुठे राहतो असं व्यवस्थित सांगायचं परिचय देताना. बर ठीक आहे. आरव तुझा परिचय दे. आरव. नमस्कार माझं नाव आरव आहे. मी बँगलोर मध्ये राहतो आणि मी सेंट झेवियर स्कूल आहे. कितवीत आहे. मी 3रीत आहे. अच्छा. बर. तर आरव 3रीत जातो. ओके.
आरो मला ओळखतो का? हम्म. ओळखतो? अच्छा. हो. मला वाटतं मी पण होती ना आरोला. हा आपण होतो तेव्हा लहान होतो. हो. हा. बर बर, आता आपल्याला मॅडम परिचय करून. हा, माझं मॅडम. नाव कल्याणी बुलदेव आहे आणि मी पण बेंगलोरला राहते. मी पण शिक्षिका आहे. छोट्या मुलांच्या शाळेला शिकवते, प्ले स्कूलला. आणि आता हे मराठी शाळेत तुमची शिक्षिका म्हणून आले. आपण छान शिकूया काही नवीन. चला, आता मी शिकवू आणि माझा शिकवू. परिचय करून देतो. मी स्वप्नील अमृतकर. मी आहे महाराष्ट्रातून, धुळे येथून. ओके. आणि इकडे बँगलोरमध्ये मी काडगुडीत राहतो. ऑलमोस्ट मला इकडे 12 वर्ष झालीत बँगलोरमध्ये. आणि मराठी शाळेत मी खूप 2-3 वर्ष झाली शिकवतोय सर्वांना. आणि मला वाटतं आरव पण ओळखतो, अंशही ओळखतो, आम्हा दोघांना, मॅडमला पण आणि मला पण. हर्षिता नवीन आहे. तर हर्षिता. हर्षिता, आमची माहिती मिळाली तुला? हो. तर आपण आता छान छान अभ्यासक्रम जो ठरवला आहे त्यानुसार घेऊया, आणि जेव्हा आपण परीक्षेला बसू त्या परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसारही आपण त्याची प्रॅक्टिस करू. ठीक आहे, ठीक. ठीक आहे. तर हम्म. आज आज काय आहे ते कोणी सांगेल का? आज काय काय खास आहे आज? आज आषाढी एकादशी. आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हणजे काय? कोण सांगेल माहिती? आषाढी हम्म. एकादशी बद्दल काय माहिती आहे तुम्हाला? ते विठोबाच्या वारी बद्दल. विठोबाची वारी असते. बरोबर. अजून अंशला काय माहितीये? या दिवशी सर्वांना उपवास करायचा असतो. उपवास करतात या दिवशी. का करतात उपवास? नाही माहिती. बर. आरव, तुला काय माहिती? हे आळंदी ते पंढरपूर पायानं चालतात. अच्छा. आळंदी ते पंढरपूर पायी जातात लोक. त्या पायी जाण्याला काय म्हणतात माहितीये? अं, जत्रा. जत्रा नाही. छान. बरं, मी गुड सांगतो. गुड ट्राय, गुड ट्राय. बरं, मी सांगतो आता. बघा काय असतं ना, आषाढी एकादशी. आषाढी एकादशी हा एक मोठा उत्सव असतो. तर ह्या दिवशी लोक काय करतात माहितीये का? पंढरपुराला खूप असे भाविक भक्त जे असतात ते जमतात, एकत्र येतात. मग ते ह्या दिवसाची खूप आधीपासून तयारी सुरू असते. मग ह्या दिवशी काय म्हणतात, याला देवशयनी आषाढी एकादशी पण म्हणतात. देवशयनी म्हणजे काय? ह्या दिवशी असं मानलं जातं की देव हे झोपतात, झोपायला जातात. तर म्हणून त्याला देवशयनी आषाढी एकादशी असंही म्हणतात. आणि ही सगळ्यात मोठी एकादशी असते. तर पंढरपुराचं महत्व काय? पंढरपुराला विठू माऊली, विठोबा आणि रुक्माई असतात, बरोबर. तर यांच्या भेटीला खूप साऱ्या संत लोकांच्या पालख्याही जातात या दिवशी. तर मग ते जी पालखी असते ना, ती पालखी घेऊन जाणारे लोक मुखामध्ये त्यांचं विठुरायाचं नामस्मरण करतात, आणि ते जसं आरवने सांगितलं तसं पायी हे चालत यात्रा करत खूप महाराष्ट्रातून खूप खूप ठिकाणांहून ते लोक पायी चालत पंढरपूर येथे जातात. आणि पंढरपूर येथे, पंढरपुराला कुठली नदी आहे माहिती का तुम्हाला? काय नाव आहे त्या नदीचं? कोणी सांगू शकेल? पंढरपुरामध्ये एक नदी आहे, तर त्या नदीचं नाव आहे चंद्रभागा. कुठली नदी आहे पंढरपुराला? चंद्रभागा. मग हे वारकरी लोक जे आता पायी चालत जाताना त्यांना वारकरी म्हणतात. तर हे जे वारकरी लोक असतात ते काय करतात, त्या तिकडे पोहोचल्यानंतर चंद्रभागेत स्नान करतात आणि या दिवशी विठुरायाचं छान असं दर्शन घेतात. आणि मग जसं मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रातून ठिकठिकाणांहून वेगवेगळ्या संत लोकांच्या पालख्या त्यांच्या भेटीस जातात पंढरपुराला. तर कुठले कुठले संत असतात की त्यांच्या पालखी नेतात लोक? तर शेगाव येथे श्री गजानन महाराज आहेत, बरोबर. माहिती का तुम्हाला शेगावला गजानन महाराज आहेत ते? मी माझ्या परिचयामध्ये एक गोष्ट सांगायची, महत्वाची गोष्ट सांगायची विसरली. ते म्हणजे मी संत नगरी शेगावच्या जवळूनच आहे. अच्छा. माझं गाव खामगाव. खामगाव. ओके. खामगाव. तर शेगाव वरनं श्री गजानन महाराजांची पालखी निघते. त्याच्यानंतर आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी निघते. त्र्यंबकेश्वर येथून श्री निवृत्तीनाथांची पालखी निघते.
मुक्ताईनगर येथून मुक्ताबाईंची पालखी निघते. हो. देहूवरनं संत तुकाराम महाराजांची पालखी निघते. तर अशा या सगळ्या पालख्या त्या तिकडे जातात पंढरपुरात. आणि त्याचबरोबर उत्तर भारतातनं श्री संत कबीर महाराज आहेत ना, त्या कबीर महाराजांची पण पालखी येते भेटीसाठी. अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून या वेगवेगळ्या संतांच्या पालख्या एकत्र येतात आणि खूप आरो मोठ्या सांगणार त्र्यंबकेश्वर काय आहे? हं? तर त्र्यंबकेश्वर काय आहे? त्र्यंबकेश्वर पण काय आहे? ओके. ओके. त्र्यंबकेश्वर पण हे असं मोठं पवित्र स्थान आहे, ज्योतिर्लिंग आहे तिकडे. हा. नाशिक जवळ आहे. नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर म्हणून एक स्थान आहे. महाराष्ट्रात नाशिक माहिती का तुला? नाशिक ऐकून मध्ये. हा, त्या नाशिक जवळ श्री त्र्यंबकेश्वर हे क्षेत्र आहे, पवित्र स्थान आहे. शिवाचं मंदिर, शंकराचं मला मंदिर. मला तिथपर्यंत थोडं माहिती आहे. बरं, मला त्याचं थोडं माहिती आहे. बरं. जेव्हा आम्ही नव्हतो तेव्हा इंग्रज घेऊन त्यांनी एक महादेवाच्या डोळ्यात एक डायमंड होत तेव्हा ते डायमंड घेतलं होतं त्यांनी. बरं. ते तर सूर्य उगवल्यानंतर ते डायमंड वर जाते आणि पूर्ण डायमंड त्र्यंबकेश्वरला लाईट होती. हो का? असं सांगायचं. बरं. आता मी जी वेगवेगळ्या संतांची नावं घेतली ते माहिती का तुम्हाला कोण आहेत? ज्ञानेश्वर माऊली आपण म्हणतो ना, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम माऊली असं म्हणतो ना आपण. तर ज्ञानेश्वर एक संत होते. तर ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान त्यांनी आणि ज्ञानेश्वरी पण लिहिली. त्यांनी ज्ञानेश्वरी पण लिहिली. बरोबर. संत ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. त्याच्यात वेगवेगळे श्लोक, ओव्या हे त्यांनी मांडले आणि त्यांचे विचार लोकांना त्यातून सांगितले, उपदेश दिले. ज्ञानेश्वरी म्हणजे काय होतं? काय आहे ज्ञानेश्वरी म्हणजे काय? हर्षिताला माहिती आहे? नाही. हर्षिता माहिती ज्ञानेश्वरी काय आहे? नाही. बरं, संत ज्ञानेश्वर काय? बरं अंश, तू सांग, तुला माहिती आहे? काय? काय? ज्ञानेश्वरी जागा नाहीये, ग्रंथ आहे. ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. ग्रंथ ज्ञानेश्वरी हे गीतेचं प्राकृत रूप आहे. म्हणजे पहिले गीता जी कृष्णाने सर्वांना सांगितली ती संस्कृत मध्ये होती. मग प्रत्येकाला समजेल असं नव्हतं, जे आपल्या बोली भाषेमध्ये पण समजायला पाहिजे, म्हणून त्याला सोप्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरांनी त्याला प्राकृत रूप दिलं. ओके. प्राकृत म्हणजे असं बोली भाषा, जसं आपण आता रोजच्या भाषेमध्ये त्याला लिहिलं त्यांनी त्या काळातल्या, कारण की ती पण 400 वर्षापूर्वीची भाषा. 400-700 मला वाटतं 700 वर्ष झाले त्याला. लोकांना समजेल अशा सोप्या शब्दात त्यांनी ते मांडलं. कारण की संस्कृत प्रत्येकालाच वाचता येत नव्हतं, प्रत्येकालाच समजत नव्हतं. मग ते सर्वांना हे ज्ञान नावच त्यांचं ज्ञानेश्वर आहे. ज्ञान त्यांनी दिलं सर्वांना. आणि आषाढी एकादशीच का बरं म्हणायचं? आषाढ म्हणजे काय? आषाढ एक महिना असते ना. बरोबर. आषाढ हा एक महिना असतो आणि आषाढ महिन्यात ती येते म्हणून तिला आषाढी एकादशी. आपल्याकडे 12 महिने आहे मराठीमध्ये. अंश आणि आरो माहिती ना तुम्हाला मराठी महिन्यांची नावे? त्याच्यात आषाढ हा महिना येतो, बरोबर. आपण शिकलो आहोत म्हणजे मराठी महिने. ही आषाढ महिन्याची एकादशी काय? सांग, एकादशी म्हणजे आपण नंबर शिकलो ना, 1 2 3 4 5 6. म्हणजे पहिले हे नंबरच्या आधी सुद्धा लोक काहीतरी तर वापरत असतील ना डेज काउंट करायला. बरोबर. आजचा दिवस कोणता आहे, काय आहे, याला काहीतरी नंबरिंग दिलं असेल की नाही तेव्हा. मग ते तेव्हा असायचं प्रथमा, द्वितीया, तृतीया असं. मग आज आषाढ चतुर्थी, महिन्याचा पहिला पंचमी, दिवस, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी. म्हणजे हा 11वा दिवस 11वा दिवस असं. समजलं सर्वांना एकादशी का म्हणतात आणि आषाढी एकादशी का म्हणतात? समजलं हर्षिता, अंश, आरव?
अंश तिसरीत आहे सर. हो. अच्छा, म्हणजे आरव आणि अंश सेम एज आहे. बर, अजून कोणाला काही शंका? बर, आणि मी तुम्हाला बोलता बोलता म्हणत होतो ना, बऱ्याच संतांची मी नावं घेतली. तर त्यातले श्री संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताबाई हे काय होते? चारही भावंड होते. ठीक आहे. तर यांनी खूप जनकल्याण केलं आणि जनजागृती केली. जनकल्याण आणि जनजागृती म्हणजे काय? लोकांना त्यांनी खूप साऱ्या गोष्टींविषयी ज्ञान दिलं. ज्ञानाची त्यांनी प्रसार केला, म्हणजे ज्ञान ते सगळ्यांना देत गेले. त्याने काय होईल की सगळ्यांना नवीन नवीन गोष्टी समजल्या आणि नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी लोक तयार झालेत. ठीक आहे. तर असे खूप साऱ्या त्यांनी समाजासाठी बऱ्याच गोष्टी केल्या. घ्यायचंय मग सर, उशीर आहे, नाही, ठीक आहे, बोलूया. पहिला दिवस. चालेल. समजलं सर्वांना काय होतं नाही. आषाढी एकादशी, काय होती, आपण का साजरी करतो, कशासाठी साजरी करतो, ते समजलं सर्वांना? आषाढी एकादशी. मग आज कोणी कोणी उपवास केला एकादशीचा? अगो बाई, अरे उपवास वा. केला तुम्ही छोटे छोटे? मग उपवासाचं काय काय खाल्लं? कोण सांगेल मला? आज काय काय खाल्लं? खिचडी मी खिचडी फक्त खाल्ली. साबुदाणा खाल्ला. साबुदाणा काय खाल्ला. खाल्लं? भूक नाही हा. लागली? फळं खाल्ला. खायचे, फळं. नुसतं साबुदाणा नाही खायचा, फळं पण खायचे, एनर्जी येते मग. अंशने काय खाल्लं? मी बघा रामला. भगर भगर आमटी आमटी. खाल्ली. खूप छान. चालेल. हा, बोल अजून बेटा. स्पंदन? तिचं नाव मॅम, साबुदाणा खिचडी आणि केळ खाल्ले होते. काय साबुदाणा खाल्लं? खिचडी. शेंग. हा, स्पंदनच नाव आहे का तुझं बाळा? तुझं नाव काय आहे? स्पंदन. स्पंदन आहे. ओके. आणि तू कितवीत आहे? मी 4थीत आहे. चौथीत आहे. मग उशिरा का बरं आली बेटा? थोडं उशीर झाला तुला. मॅम, लाईट गेलती आमच्यात. हो का? बरं. हो. कुठे राहते तू? मॅम, बेंगलोर एरंडरी बोमसंद्र. बरं. संडे. अच्छा. तर स्पंदन, तू तुझी ओळख करून दे. तू उशिरा आली ना बरं का? सांग तुझ्याबद्दल, तुझं नाव सांग, तू कितवीत जाते, कुठे राहते, काय करते. माझं नाव स्पंदन आहे. माझ्या शाळेचं नाव व्हाईट अकॅडमी. तुम्हाला येत आहे का ऐकू? मला जरा इको येत आहे. आवाज नाही आला मला. बोल स्पंदन. माझं नाव स्पंदन कुंभारे आहे. मी इयत्ता 4थीत शिकते. माझ्या शाळेचं नाव व्हाईट अकॅडमी आहे. ओके. व्हाईट अकॅडमी. चालेल. तर आता तू लेट झाली. आम्ही आषाढी एकादशी वारी बद्दल बोलणं झालं आणि वेगवेगळ्या संतांबद्दलही बोलणं झालं. आता आपण पुढे अभ्यासाला आपल्या सुरुवात करूया. ठीक आहे. तर आज आपल्याला मॅडमने काय सांगितलं होतं? कसली प्रिंट काढून आणायला सांगितली? काढली का सर्वांनी? नाही. मला एक फोटो केला होता, पाठवला होता पा, एका पुस्तकाच्या एका धड्याचा. तर ते नसेल जमेल तर मग आज आपण माहिती किंवा असंच गोष्टी गप्पा करू. तसंही चालेल आज. काय वाचायचा प्रयत्न करू. वाचायचा प्रयत्न. पण आता कोणाकोणाला येतं सगळ्या मराठी वाचता येतं? हो येतं. ओके. स्पंदनला येतं. अरे वा, चांगलं सर्वांना. हर्षिता, तुला वाचता येतो? हो येतं. वाचायला येतं हा. मराठी? आरवला जमतंय? पूर्ण आणि अंशला जमतंय? चालेल. मग आपण आता काय सिलॅबस इयत्ता 6वीचा आणि हे दोघं तिसरी चौथी नाही वाटत? थोडं कारण जास्त महाराष्ट्रातला इयत्ता 6वीचा सिलॅबस आपण बोलू यावर. बर. मग तुमच्याजवळ काही आहे का सांगण्यासारखं आम्हाला? काही गोष्ट काही आहे?
आरव, स्पंदन, हर्षिता. कारण की आज आपला पहिला दिवस आहे ना. आता आपल्याजवळ आता सांगायचं काही एकमेकांना सांगायला. वेळ आहे. हा बोल आरव. माझ्याकडे एक क्रॅब आणि एक क्रेनची होती स्टोरी. काय होतं? एका क्रॅबची आणि क्रेनची स्टोरी. अच्छा, क्रॅबची. मग क्रॅबला आता आपलं मराठी शाळा आहे. आता आपण जास्तीत जास्त मराठी शब्द घ्यायचे. क्रॅब म्हणजे काय? खेकडाची आणि आणि क्रेन म्हणजे काय? क्रेन माहित नाही मला. क्रेन बगळा. बकरा, बगळा बगळा. बगळा. असतो ना क्रेनचं. हा बरं सांग, आता बघू आपण. सांग मराठीतून. एक दिवशी एक खेकडा होता. हा, सुकून गेलं होतं तर काय पाणी काय राहिलं नव्हतं. हा. कशात पाणी नव्हतं राहिलं? सांगत होता सगळ्यांना की मला एक नवीन पॉन्ड मिळाला, तिकडे आपण जाऊन पॉन्ड म्हणजे या. काय? आता थांब मी थोडं थोडं तुला मराठीत थांबवणार. ठीक आहे, मी पॉन्डला तुला थोडं थोडं थांबवणार कारण आपल्याला ते शब्द पकडायचे आहेत ना. मराठीत काय म्हणता पॉन्डला? सांग अंश. तलाव. बरोबर. ठीक आहे. पुढे सांगा. आरव, पुढे स्टोरी कंटिन्यू कर. मी सांगितलं होतं की एक क्रॅब होता. तर त्या बगळ्याने त्यांना नेऊन पहिला त्यांनी फिश पासून चालू केलं. फिश माशापासून. फिश फिश फिश. माशापासून. आता मला फिश नाही माहिती. हा, माशांपासून सुरू केलं. माशापासून सुरू केलं. ते एक येऊन सगळ्यांना खाऊन जायचं. आणि अंतमध्ये त्या खेकड्याची बारी होती. जेव्हा त्यांना खेकड्याला घेतलं तेव्हा ते जात त्याला काय त्याला दिसत नव्हतं जवळ. तर त्यानं ते विचारलं बघायला तुला तुझा बाप कुठे? तर जेव्हा तिला त्या बघायने सांगितलं की तिकडं काय बाप नाहीये, मी तुला खायला आलोय. तर जेव्हा त्या खेकड्याला कळलं तो थोडा घाबरला. त्याच्यानंतर त्यानं विचार करून त्याने त्याचे हात बघितले आणि त्याच्यानंतर त्यानं कळलं की तो त्याच्या हातानं पाहू केला. तर त्यानं त्याच्या मानावर जोरात पकडला आणि त्याला थोडा त्रास झाला बघायला. आणि त्याच्यानंतर त्याला बघा खाली जाऊन मारला. अच्छा, अशा पद्धतीने त्याने बगळ्याला मारलं. या गोष्टीतनं काय त्याने शिकायला काय केलं? काय शिकायला मिळालं? ह्या गोष्टीत शिकायला मिळालं की ह्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळालं की खोटं नसतं बोलायचं, खरं बोलायचं. खोटं नसतं बोलायचं. मला असं वाटतं की या गोष्टीतून आपल्याला असं शिकायला मिळालं की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, असं मला वाटतं. कारण की त्याने काहीतरी आयडिया केली ना, त्याने युक्ती केली ना, स्वतःला वाचवलं ना त्याने बगळ्याला हे करून. असंच मला तरी समजलं. काय सर? हा, आता आपल्याला माहिती ना, म्हणी पण शिकणार आहे आपण नवीन नवीन. आणि अजून एक, कधी उगाचच कोणालाही त्रास देऊ नये. तो त्रास देत होता ना बघा, सगळ्यांना खात होता उगाचच. बरोबर. म्हणून मग त्यातनं ते पण मिळेल. अजून कोण आहे गोष्ट सांगणार? अंश सांगणार आहे गोष्ट. हर्षिता, स्पंदन, कोण सांगतंय? माझ्याजवळ तर खूप गोष्टी आहेत, सरांना माहिती. सांग अंश. तुझा आवाज येत नाही, जोरात बोल. बरं सांग.
दिवस एक माकड झाडावर आंबे खात होता. क्रोकोडाईल खूप भूक लागली होती. मग त्याने माकडाजवळ आता मी मागितलं. थांबवते. क्रोकोडाईल. कोण सांगेल क्रोकोडाईलला मराठीत काय म्हणतात? मॅम हा, मगर. मगर. काहीच वेलांटी नाही, मात्रा नाही, काना नाही, काहीच नाही. मगर. बरं. हा, चालेल. मगरला खूप भूक लागली होती. तो माकडाला विचारलं, तुला काय पाहिजे? माकडाला विचारलं की मला भूक आहे, तू देतो का आंबे? माकडाने सांगितलं हो. मग तो मगर रोज त्या झाडावर यायचा, आंबे मागवायचा. एक दिवस मगरने सांगितलं की मी काय आंबे माझ्या बायकोसाठी आणतो. मग माकड म्हणणार, घे घे, तुला जितके पाहिजे तितके घे. मग तो गेला त्याच्या घरी. मग तो मगरमच्छ त्याच्या बायकोला आंबे दिले आणि मग त्याची बायको म्हटली की वा, चांगले आंबे. त्याचे आंबे चांगले, तर त्याचं बिल पण चांगलं राहील ना, त्याला इकडे आण जेवणासाठी. मग मगर माकडासोबत गेला आणि म्हटला, ये माझ्या जेवणासाठी बोलवतो. आणि जेव्हा माकड त्याच्या पाठीवर फुटला, ते आता त्याच्या घरी जात होते जेवणासाठी. मग मगरने सर्व सांगितलं की ते काय त्याच्या बायकोनी म्हटलं. तो म्हटला, अरे मी माझं दिलं झाडावरच झालं. मगर परत ते घरी त्या झाडावर गेले आणि मग माकडाने सांगितलं, अरे येडा, तुला दिल केव्हा झाडावर असतं का? मग तो बिचारा मगर त्याच्या बायकोला सोडून घेतलं. गुड गुड. पण दिल नाही, हृदय. हृदय हृदय म्हणतात. हृदय. दिल हिंदी शब्द आहे. पण गुड ट्राय. छान आता सांगितलं. हर्षिता सांगते. अगं बाई, तू पण ओके सांग. सांग बेटा नाही पण सगळी. ऐक ना, ह्या गोष्टीतनं काय शिकायला मिळालं ते नाही सांगितलं. हो, मॉरल पण ते. काय शिकायला मिळालं या गोष्टीत? काय कळलं नाही मुलीचा मला. आवाज हे झाला. माझ्या आवाज गेला का सर? ते आम्ही दोघं बसलोय ना, ते इको होतो त्याच्यामुळे मग मी अनम्यूट केलं. दोन वेगळ्या रूम मध्ये करायला लागेल. हा, ठीक आहे. तर ह्या गोष्टीतनं आपल्याला असं शिकायला मिळतं की जर कोणी आपल्याला मदत केली तर आपण त्याला कधी फसवू नये किंवा त्याचा दुरुपयोग करू नये किंवा त्याच्याशी धोका करू नये. करेक्ट. ठीक आहे, असं ह्या गोष्टीतनं शिकायला मिळतं. समजलं? आता आपल्याला कोण सांगते गोष्ट? स्पंदन. सांग स्पंदन, अनम्यूट कर. मी एक लांडग्याची स्टोरी सांगते. गोष्ट, लांडग्याची गोष्ट. हा, सांग. एका सगळी घरात चांगली राहत होते. पण एक लांडगा त्यांना सारखं बघायचा. एक दिवशी बकरी आई त्यांच्या पोरांना म्हणाली, मी बाहेर चालले,
तुम्हाला खायला आणायला, तर तुम्ही दार उघडू नका. अंजली तर आई असं म्हटले. पोरं घरात खेळत होते. लांडग्याला ऐकलं. तो गेला घरी, दार वाजवलं. तिला पोरं म्हणले लांडगा मी तुमची आई आहे. पोरं आमचा आवाज असा नाही, जावा या घरी. लांडगा गेला एका एका माणसाकडे, म्हणला मला दही हानी द्या. मग त्याने घेतलं, गेला परत. मग त्याने परत म्हणलं, पोरांनो तुमची आई आहे. पोरांनी लांडगा तो हा, तिचा आवाज इतका इको होतोय की मला पण कळत नाही. तू काय वापरते बाळा? मोबाईल आहे का तुझ्या समोर? हो मॅम. एवढा मग आवाज खूपच ब्रेक होतोय, काही कळत तर इको म्हणजे तुझा आवाजच आमचा आवाज तिकडे जातोय असं होत आहे कदाचित नाही. तू जे सांगते की नाही परत तेच तुला ऐकू येत आहे, असं काहीतरी होत आहे. हो मॅम. हा, काहीतरी तसं तुला बदल करायला लागेल. ठीक आहे, काही हरकत नाही. हा, सांग तू, सांग पुढे स्टोरी. बोल बेटा. मग काय म्हणलं मग माकड? आमच्या काही पांढऱ्या आहेत, तुमचे पण काळे आहेत. तुम्ही लांडगे जावा इथनं. पण लांडगा गेला त्यांच्याकडे, त्याला पायावर टाकलं आणि परत ते पोराच्या घरी आला. पण पोरांना वाटलं ही आमची आई आहे. मग ते दार उघडलं तर लांडगा बघितलं त्यांनी. लांडग्याने सगळ्यांना खाल्लं. फक्त एक पोरगं वाचलं, तो घड्याच्या मागं लपलं होतं. जेव्हा आई आली तेव्हा दार उघडाय, सगळं सामान खाली पडले. मग त्यांनी पोरांना हाक मारलं. एक पोरगं बाहेर आलं. तो म्हणला लांडगा आला, सगळ्या मित्रांना घेऊन गेलं. आईनं कात्री घेतला आणि गेले. लांडगा एका झाडाखाली बसला होता. मग तिनं लांडग्याचं पोट फाडून त्याच्यातली सगळी पोरं बाहेर काढली. मग त्याच्यात दगड भरून त्याला शिवून टाकलं. मग नंतर लांडगा उठला. मग त्याला तहान लागली. मग तो नदीजवळ गेला, त्याला ते दगडाचं वजन तो वाहून गेला. त्याच्यात आपल्याला कळलं, विश्वास ठेवायचा नाही. ओके, सांगितलं. चालेल, व्हेरी गुड. हर्षिता, तू सांग आता. ठीक आहे. एक हे वल्चरला मराठीमध्ये काय म्हणतं? कशाला? वल्चर. 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 ओके, वल्चर. वल्चरला मराठी इथं थांबा सर, ते घार असते एक, आणि अजून घारीच्या पुढे कोण काय असतं? आम्हालाही बघावं लागेल. ईगल म्हणजे घार आहे. गिधाड. ओके. गिधाड. हा, गिधाड. गिधाड. हो, खूप गिधाड. कॉमन वर्ड ऍक्च्युली खरं म्हणजे गिधाड. 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 तर हे एक कवी काय चालेल story. चालेल, आम्ही आहोत. हा. ह्याच्यात एक मुलगा असतोय, त्याचं नाव ओपू आहे. हा. तर त्याला पुस्तक वाचायला फार आवडतं. तर त्याच्या एक बाबांचं एक पुस्तक होतं, त्याच्यात एक 5 कथा होते, तो वाचत होता. त्याच्यात एक लिहिलेलं होतं की ते गिधाडचं अंडावर जर आम्ही मर्क्युरी घातलं तर, आणि जे आम्ही तोंडात ठेवलं तर आम्ही उडू शकतो. अच्छा. तसं त्यानं वाचलेलं.
मग तो फार त्याला तो फार शॉक झालेला आणि त्याला धक्का करायचं बसला. होतं धक्का बसला. हा, आश्चर्य धक्का वाटलं. बसलेला, आश्चर्य वाटलं. हो. मग त्याला पण उडायचं होतं. हा तर त्याला वाटलं की हे कुणाकडेच नाही आहे, फक्त त्याच्याकडे हे पुस्तक आहे आणि त्याला हे करायचं होतं. मग त्यानं आपल्या बहिणीला विचारलं की हे गिळाचं अंड कुठं मिळतं. त्याची बहीण म्हटली मला काय माहित नाही. मग त्याचे काही दोस्त होते, त्यांना आपल्या दोस्तला विचारला. त्यांनी मित्र. म्हटले ठीक आहे, मी देतो तुला. हर्षिता मित्र. हा, मित्र. हा. हा, मित्र म्हटले की मी देतो तुला, तर तुम्हाला पैसे द्यायला पाहिजे. मग बर. मग तो ठीक आहे म्हटला, मी देतो तुला. मग त्या मित्राने आणून दिलं. खरं होतं की खोटं होतं माहित नाही. ओपूने ठीक आहे तू दे, त्याला खरंच वाटलं ते. आणि मग नंतर तिचा मित्र म्हटला नाही मी जास्त पैसे घेणार. मग तो ओपू म्हटला नाही असं नाही करू शकत तू. तरी मग त्याला पाहिजेच होतं म्हणून तो दिला त्यानं. त्याच्यानंतर आणला, आपल्या घरी लपवून ठेवला. तो हे कुणालाच सांगितला नाही ह्याच्याबद्दल. मग त्याची बहीण तो मग कुठे तर गेला फिरायला. असत तो फार खुश होता. मग सारखं विचार येत होते त्याच्या डोक्यात, मी कसं उडू, कुठं जाऊ, उडून माझ्या मैत्रिणीकडे जाऊ की कुठं जाऊ, असं त्याला होत होतं. मग त्याची बहीण एक कपड्याला धुंडत होती ते दिव्यामध्ये घालायला. मग ओपूने लपून ठेवलेला तिथं. मग त्याने कोणाला सांगितलेलं नव्हता. मग ते अंड पडले आणि तुटले. मग तिच्या बहिणीने त्यांच्या आईला सांगितलं की हे बघ असं अंड आहे त्यानं फुटलं. हे कोण आणून ठेवलेलं, कोण इथं आलं आणि अंड्याला सोडून गेलं असं. त्याच्यानंतर ओपूने हे सगळं ऐकलं. तो फार फार दुःखी होता. त्यांना जेवणला हात पण लावला नाही. जेवणाला. जेवणाला हात पण लावला नाही. मग हे सगळं त्यानं त्याच्या मम्मीला सांगितलं, हे स्टोरी आपलं कथा सांगितला. मग त्याची मम्मी हसायला लागली. असं कसं होतंय रे, हे असं ब्लाइंड बिलीफ, असं खरं नसतंय हे. अंधविश्वास. अंधविश्वास असते हे, त्यात पडायचं नाही, विश्वास नाही करायचा. म्हणजे आपण शहानिशा करून घ्यायची, हे खरं आहे की नाही. कोणतीही हो. गोष्ट जेव्हा आपण, आता त्यांनी पैसे घालवले ना त्याच्या पायी, त्या अंड्यापायी, हो. कुणाला नाही ना आणि काय मिळालं. बसला ना ते. आता मी एक तुम्हाला माहितीये का कोडं टाकणार आहे, कोडं. माहित आहे ना, पझल, रिडल. हो. तर सगळे तयार आहात. विचार करून ठेवायचा. कधी हातावर, कधी हातावर, ओके. कधी भिंतीवर, कधी हातावर, कधी भिंतीवर जाऊन मी बसतो. 3 हात माझे सतत, 3 हात माझे सतत फिरवत मी असतो. वेळ वाया घालवू नका असा उपदेश मी करतो. कोण आहे बरं मी? कोण आहे मी? ओळखा. मी कधी हातावर असतो. हर्षिता तिथपर्यंत पोहोचली आहे, पण तिला मराठी शब्द सापडत नाही. कोण असेल बरं? तुम्ही दोघेही बरोबर आहे, पण मराठी शब्द आहे घड्याळ. घडी हिंदी शब्द आहे, क्लॉक इंग्लिश शब्द आहे. घडी हिंदी कळलं? आहे. त्याला 3 हात आहे, बरोबर. कोणते कोणते? एक हात काय दाखवतो? एक हात काय दाखवतो? तास. दुसरा हात काय दाखवतो? मिनिट. आणि तिसरं काय दाखवतो? आपण सेकंदच म्हणतो मराठीतही. काही ठिकाणी आपल्याला पर्याय नाही, क्षण वगैरे नाही म्हणत आपण, सेकंदच म्हणतो. अजून एक, ओके. आता हे अजून एक, शिस्तीचे धडे.
शिस्तीचे धडे. नंतर आम्ही इंग्लिशमध्ये सांगेल. उत्तम गडे, शिस्तीचे धडे, उत्तम गडे, कणकण शोधते. ओके. कधी न रडे. कोण आहे बरं मी? शिस्तीचे धडे. एक अशी व्यक्ती आहे किंवा एक असं काहीतरी आहे जे खूप शिस्तीत असतं आणि सतत काम करत असतं. ठीक आहे. उत्तम गडे, उत्तम म्हणजे बेस्ट, शिस्त म्हणजे डिसिप्लिन. कण कण मीन्स मायन्यूट मायन्यूट थिंग्स. कण कण शोधते, कधी न रडे. कोण असेल बरं मी? गेस करा. नक्कीच समजेल तुम्हाला. असं कोण आहे की ते सतत कण कण शोधत राहतं आणि सतत काम करत राहतं आणि शिस्तीत राहतं? मुंग्या. करेक्ट. करेक्ट. मुंग्या. 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 मुंग्या माहिती ना, ऍंड्स. हा. किती बरोबर डिसिप्लिननी जातात, इकडे तिकडे जातात का अशा तशा. एका रांगेत जातात ना आणि कणकण त्यांना शोधतात. त्याला म्हणतात शिस्त. ओके. डिसिप्लिन म्हणजे शिस्त. कण कण म्हणजे छोटे छोटे पीसेस, मायन्यूट पीसेस. आपण हिंदीमध्ये म्हणतात कण कण में है भगवान, म्हणजे प्रत्येक कणामध्ये कोण आहे? देव आहे. असं. आवडलं का पझल? छान होते, मला तर फार आवडलं. आपल्या पुस्तकातलेच आहे 6वीतल्या. आम्ही आता टाकत जाऊ तुम्हाला असं रिडल. चालेल. या पुस्तकातच होते. अरे वा, छान आहे पुस्तक हे, खूप छान पुस्तक आहे. आपल्याला अजून कोणी सांगेल का? कोणाकडे आहे? विचारा, सांग रव. मी वर जाते पर खाली नाही येत. अच्छा, मी वर जाते पण खाली नाही येत. पतंग. नाही, खाली येते एक पतंग. तुटला तर खाली जाईल. येते खाली. कोण असेल बरं? देव. 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 उंची. 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 करा, ट्राय करा, ट्राय करा. मी वर जाते पण खाली येत नाही, असं कोण हा, आहे? असं शोधून ठेवा तुम्ही आणि म्हणी पण शोधून ठेवा. आम्हाला पण मग जरा काय असेल वर जाते. झाड. झाड पण पडतात ग, खाली पडतात ते कधी कधी. पानं पण पडतात ना. वर जाते पण खाली येत नाही म्हणतोय तो. वर जात पण खाली येत नाही, असं काय आहे बाबा? ढग. एरोप्लेनही पडलं. एरोप्लेनही खाली येत. खाली तर आलंच पाहिजे, नाही तर कठीण आहे. सांग अरे, उत्तर काय आहे? उत्तर आहे काय? कधी खाली येतात. काय? आयुष्य. 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 ओके ओके. म्हणजे आपलं ग्रोईंग एज. वय वय वय. अच्छा, तू असं सांगायला पाहिजे, जे वाढत जातं पण कमी नाही होत. अजून एक माहिती. ते आपल्याजवळ काहीतरी होत ना. अजून एक माहिती. सांग. एका जंगलामध्ये असे मुंग्या असतात की त्याच्या चावण्यामुळे एक माणूस पण मरू शकतात. जंगलामध्ये अशा मुंग्या होत्या की त्याच्या चावण्याने एका माणूस पण. जंगलामध्ये एक मुंगी होती ज्याच्या चावण्याने, मुंग्या आहेत जे त्याच्या चावण्याने माणूस पण मरू शकते. असू शकते, पॉइझनस मुंग्या असतात ना. ते असतात. मग 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 ते काय असं? मग तो जंगलाचं नाव विचारतो सर. त्या जंगलाचं नाव. त्या 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 अँडचं नाव पाहिजे तुला? नाही, जंगलाचं. अच्छा, त्या अशा असं जंगलात आहे की तिथे अशा मुंग्या आहेत की तिने माणसं मरतील. असं इथे दुनियात सगळ्यात मोठं फॉरेस्ट आहे. असं एक फॉरेस्ट आहे. ओके. बरं, हा जीकेचा प्रश्न झाला.
आम्ही तुला पझल विचारत रिडल. बरोबर. मग आता तूच सांग सामान्य उत्तर. ज्ञानचा प्रश्न झाला. आता आम्हाला सामान्य ज्ञान चेक करावं लागेल. अमेझॉन रेन फॉरेस्ट. हा, अमेझॉन मध्ये आहे का अशा अमेझॉन मुंग्या? रेन फॉरेस्ट. बरं ओके. थँक्यू आरो, तुझ्यामुळे आम्हाला त्या कळलं. जंगलमधून त्या जंगलमध्ये असल्या मुंग्या असतात ज्याच्यामध्ये विष असतं. विष ओके. असतं. अरे असतात मुंग्यांमध्ये, किड्यांमध्ये विष असतं. जर आपल्याला थोडस जरी जास्त असं वाटायला लागलं ना तर लगेच डॉक्टरकडे जायचं. कधी कधी आत्ताच घटना घडली आहे ना. करिश्मा कपूरचा नवरा. बर, आता कोणाला विचारायचंय अजून? काही आहे विचारण्यासारखं? हा, विचार स्पंदन. ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय ते कोण आहे? ज्यांनी आपल्याला जन्म आता दिले ते कोण आहे? ज्यांनी आपल्याला जन्म दिले ते कोण आहे? आई. असं हो आई. जननी, जननी, जन्मदाता. कोण देत आपल्याला जन्म? आई. सांगा. आई. आई बाबा. नाही आई. बरोबर आहे स्पंदन उत्तर? हा, हो सर. ओके. अजून कोणाला विचारायचं? विचारायचं नाही. मुक्ताबाई बघा, सर्वांनी आज आषाढी एकादशीची आमची मुक्ताबाई बघा. थोडा क्लास झाला की बघ. बघ यार थोडस. तर बघा मुक्ताबाई आहे आमची. मुक्ताबाई. छोटी मुक्ताबाई. आज एक आषाढी एकादशीला मुक्ताबाईचं दर्शन. छान आरव, आहे. काय नाव आहे? आरव, काय नाव आहे सर काय मुक्ताबाईचं? रिशा. ईशा. काय नाव? रिशा. 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 छान छान. बरं, एक काम करूया, आता आपण इकडे आजचा वर्ग थांबूया. पुढच्या वर्गाचा अभ्यासक्रम आणि ते मी आणि मॅडम मिळून तुम्हाला ते टाकू ग्रुप मध्ये. मग त्यानुसार तुम्ही त्याचा प्रिंटआउट तयार ठेवा. मग आपल्याला पुढच्या वर्गापासून वाचायचं पण आहे. आणि आता जसं आपण बोललो त्यानुसार तुम्हाला सगळ्यांना वाचता येतं हे तुम्ही सांगितलंय. तर तुम्ही कितपत वाचू शकता, किती न चुकता न अडखळता वाचू शकता ते आपण पुढच्या वर्गात बघूया. ठीक आहे? तर आता तुम्हाला अभ्यास म्हणून एक गोष्ट सांगणार आहे. ऐका ते. तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे? जी बाराखडी आहे ना ती एकदा लिहायची आहे तुम्हाला. मला बघू देत तुम्हाला किती व्यवस्थित लिहिता येते. ठीक आहे? ती लिहून सगळ्या अक्षरांचं ती बाराखडी लिहून तुम्ही पाठवायची आहे. सगळ्या भरपूर अभ्यास. अक्षरांचं हो, बाराखडी सगळी. सगळ्या याचीच असते. सगळ्या यांची लिहायची आहे. म्हणजे मग मला कळेल की तुम्हाला कितीपर्यंत ते लिहिता येतं आणि मग त्यानुसार वाचनाची पण आपली सवय होईल ना. क पासून ञ पर्यंत सगळ्या अक्षरांची बाराखडी. मोठा अभ्यास दिला आज पहिल्याच दिवशी. ठीक आहे? बालरंग मध्ये आहे ना तुम्ही आता? अभ्यास मोठाच असतो. सगळ्यांनी लिहायचं आणि ग्रुपवर पाठवायचा आहे अभ्यास. समजलं सर्वांना? चला मग आपण भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा 7:30 वाजता आणि वेळेत येत चला सर्वांनी. ठीक आहे? ओके सर. आणि प्रार्थना आपली पाठ करायची सर्वांनी. ओके सर. ओके, भेटूया ग्रुपवर पाठवली आहे. हे सगळे जुने आहे. हर्षिता तू पाठ करून ठेव. ओके. स्पंदन पण मराठी नवीन आहे ना? स्पंदन तू पण नवीन आहे का? स्पंदन पण आहे. होती का तुम? अच्छा. स्पंदनलाही मी शिकवलंय है ना हो का? स्पंदन? बरं. चल, बाय बाय. बाय.